या पोलीस दलाचं जे खच्चीकरण गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं आहे, कोणालाही उचलायचं, अर्ध्या रात्री कोणीकडे नेऊन टाकायचं, चांगले अधिकारी उचलायचे, जिथे चौकशीमध्ये चांगले अधिकारी निघाले की त्याला लगेच उचलायचं आणि आरोपींना मदत होईल अशा ठिकाणी, अशा जागेवर ते अत्यंत निष्क्रिय लोक ठेवायचे आणि त्या गुन्ह्यामधला आपला जो हेतू आहे तो साध्य करून घ्यायचा, असे मोठे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेले. त्यातलं एक प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी. या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय. 9 अब्ज. आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे. तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये, तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे, हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या. एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते. मी काय नावं इथं सांगू शकत नाही. मी SP साहेबांना ते नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज म्हणल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत. म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट. अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत. अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलंय, बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावलीप्रमाणे आहे का, आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे, ही चूक आहे, हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री घेतील. उद्या मोर्चाच्या संदर्भामध्ये जो तुम्ही आरोप करताय, कुणी त्यांना आवाज दिला, असे अधिकारी जर नेमले असतील तर ते कुणी नेमले आणि त्या नेमण्यामागे उद्देश काय असतो? कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसं आका आहे, आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे? आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका. आता इथून 15-20 किलोमीटर अंतरावर 50 का 60 एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा नावाचे लोक आहेत आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजलाय. जर सवळ मिळाली तर हे कॅमेराने ते घेऊन जाते. तर ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका, तरी सुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झालंय. इथून 22 किलोमीटर आहे ना मांजरसुंबा, तर तिथं 22 किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा, आकांची कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे तिथं बघा. सिमरी पारगाव तालुका माजलगाव का काय आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा. आणि शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय. कशाचं? MIDC नाही, मार्केट कमिटीने गाळे बांधलेत. 3 वर्ष झालं. तुम्ही परळीला जाता येत असताना, परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असतंय, मी माहिती आहे मला. जाताना उजव्या बाजूला जे गाळे बांधकाम केलंय 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे.
तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं, त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का, त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे, बार्शी नाक्यावर. आणि यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे, छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं. अशा पद्धतीने ते बांधले, त्याचं धड उद्घाटन करता येत नाही. वाईट एकच वाटलंय त्याच्या, तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते डिमॉलिश सुद्धा होऊ शकते सगळंच. हो, आणि सगळंच्या सगळं भुईसपाट करायचं म्हणलं तरी होईल. आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्या बद्दल मी कालच बोललोय, मी परत बोलणार नाही, परंतु माझ्या मते 1400 एकरच्या आसपास गायरान जमीन एकट्या हे जे गाव आहे शिरसाळा गावामध्ये यांचेच बगल बच्चे आकांचे जे कार्यकर्ते, मग आकांच्या भरोशाशिवाय झालंय का, 600 वीट भट्ट्यात तिथं 600 वीट भट्ट्या शिरसाळ्याला, 600 वीट भट्ट्यापैकी 300 वीट भट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत. त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं, देवीचं मंदिर का कशाचं, त्या मंदिराला जवळपास 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागा गायरानामध्ये होता, ते जमीन 8 एकर जागा होती. आता 8 एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही. तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती. मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलंय ना शॉपिंग कॉम्प्लेक्स, हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती. बंजारा समाजाला सुद्धा उठून लावलं गेलं. पारधी समाजाचे गोरगरिबांचे घरं बांधलेले होते, गायरानावर होते, ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलंय. बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे, त्याला दर्शनाला जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही. तुम्ही पॅटर्न म्हणतो, आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमचे आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात. तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे, बंजाराला हाकलायचा, तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा आणि खोटं नाटं यांच्या यनोशा नाही दिल्या, खोटं नाटं काही नाही करून दिलं, तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं, तर त्याचं वय कमी आहे याचं नाटक दाखवून त्याला त्याचं सरपंच पद बी घालवलं. आणि एक मला वाटतं लोढा का काय नावाची फॅमिली, माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली, रोड टच जमीन मिळाली. दवाखाना टाकायचा, वृद्धाश्रम टाकायचं, याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली, परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही. काय का, तर आकांना त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा, तरच तुम्हारा ये चॅरिटेबल ट्रस्ट चला देंगे, नाही तो हम गुलाट. ही असे जे वागण्याची पद्धत आहे, किती अजून लय सापडणार आहे. आता रोज एक आयटम पुढे येतोय, कागदासहित येतोय. याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आलाय, म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय. एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय. सिमरी पारगाव म्हणलं, आता हे म्हणलं, आता हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे. आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय, 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्याच जमिनीत. हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात?
एवढं कुठून आलं? आणि आम्ही आपलं त्यांचं बघत असतात बुवा, रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन आहे ती लय नाचते बुवा जास्त, हा लय कंबर राहिली ती सपना चौधरी. मग असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का इथं? हा, तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. हे असं गायरान जमिनीवर पूर्ण ताब्या घ्यायचा, बगलबाच्यांनी घ्यायचा, 300 पीठभाट्या. आणि मी विनंती करणार आहे, हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून, परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत. एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जिजिया कर, प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला, कोणते कोणते कर ऐकले आपण, सर्व कर ऐकले, आता टोलचा हा ऐकला. तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता. तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही. तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत, कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड गंबाल ते बंद करा. हे कोणीतरी दररोज कोट्यवधी रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत. आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही, परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही, असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती. मसाजोगच्या घटनेनंतर राज्यामध्ये 2 ठिकाणी सरपंचावर हल्ले झालेत, उरण आणि तुळजापूरमध्ये. सरपंचावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झालाय. कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आता सरपंच खतरे में आहे असं म्हणून त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील. ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही. हे फार भयानक भयानक आणि भयानक, याला वर्णनच कोणतं करावं. गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले, त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईल असं मला वाटतं. हा, पुढे घ्या. उद्या मोर्चा होणार आहे, त्याच्या अनुषंगाने काही भेट घेतली का, संवाद साधला का? सहभागी होणार आहात? मी कालच सांगितलं, मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार. आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही? उद्या लोक जोडे हाणतील ना. जो नाही यायचं ते नका काय ना, याच्यात आम्हाला काय करायचं? इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका, मी मात्र येणार. काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू असल्याचा त्यांनी टीका सुद्धा केली. धनु भाऊ, मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा. तुम्हाला राजकारण सुसायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला. अरे बाबा, परत हो पालकमंत्री बरं का.
आमचं लेकरो मेले त्याचे अर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पकडण्याचा प्रयत्न करतो. कशाचा पालकमंत्री, कुठून आणलाय बाबा ही जत्रा? आणि माझा घेरलंय, मला आमको केलं. तुला कोणी घेरलं बाबा? आम्ही कशाला घेरू? ते तुमचं राजकारण चालू द्या तिकडं. राजकारणाचा विषय आहे का हा? कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय आहे का? अरे सगळेच लोक, आता ते बीडची बैठक जी झाली ते राजकीय बैठक झाली का? ते सर्व समाज एकत्र येऊन, बरं का, याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का? होणार आहेत. सगळे लोक सहभागी होणार आहेत. मग सहृदयी जेवढे माणसं आहेत ते बी होतील. तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअप वरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत. बाकी सगळा वंजारी समाज सुद्धा सहभागी होईल, मुस्लिम समाज होईल, सगळे लोक सामील होतील. आणि तुमचे जे पॉवरफुल मीडियावाले, मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल आहे. अरे बाबा, ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे ना तुम्ही. या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं? यांच्याच केलं. आणि ट्रोल तर केलं, त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली. आता एवढा ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं, खरबुजा म्हणलं, त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल. इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं. काय झालं त्याचं? काय झालं? 237 आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते एवढा मोठा माणूस आहे. मी तर फार, आमचे काय फाटक्याचे अवलाद, कशात काय फाटक्यात पाय, आमची अवलाद केवढीशी आहे आणि आम्हाला ट्रोल करते. मला कळतंय. अजून माझं म्हणणं आहे, जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा. जे बसलेले 1200 स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले, नाही वॉर रूम. त्या वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा, जे बी घाण घाण लिहितात त्यांचे नावच गायब असतात. म्हणजे लॉकड असतं. इसका प्रोफाइल फाइल लॉक्ड किया जाता है. अरे लॉक्ड किया जाता वरून काय बोलता रे? ओरिजिनल अकाउंट वरून बोला ना, दम असेल तर. फेक अकाउंट वरून बोलतात. बरं बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, द्या. आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदजी, माझ्या लाईफमध्ये मी असल्या याला भावच दिलेला नाही. मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केलंय. त्यांनी मला सांगितलं होतं, सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून दे. किती कमेंट वाईट आल्या, वाचायचंच नाही. वाचल्यावर वाईट वाटतंय ना, कमेंटच वाचायचं नाही. काय फरक पडतो? 4-2 दिवस लिहिते कटाळते ना. आणि आजचा सोशल मीडियावरचा राग उद्याच्याला विसरून जात असतो. त्याच्यामुळं कोण काय वेडं वाकडं लिहितंय, कोण काय करतंय आणि ह्याच्यातून वाचलंय कोण? देशाच्या पंतप्रधानाला ट्रोल केलं जातंय, देशाच्या म्हणजे अमित भाईंना ट्रोल केलं जातं. आमच्या मुख्यमंत्र्यांना तर ट्रोल करण्यामध्ये सर्वाधिक जास्त नंबर त्याच बिचाराचा लागला. कोण म्हणजे तिथं पहिल्यांदा याचे शुभारंभ जे आहे, आपल्या जिल्ह्यातले जे नेते आहेत त्यांचे जे मोठमोठ्याल्या काही मला माहिती आहे परदेशातून सुद्धा ऑपरेट होतात. काही पोस्ट कशा कशा होतात ते बी मला माहिती आहे. त्याच्यामुळे परदेशातून करा, देशातून करा, एका जागेवर बसून करा, तुम्हाला काय ट्रोल करायचं ते करा. आम्ही ते सहन करायला तयार आहोत आणि तुम्हाला जे करायचं ते करा. आम्ही आमचं काम करत राहणार. आम्हाला एकच मिशन, संतोष देशमुखच्या आरोप्यांचं पकडणं, हे एवढंच मिशन आमच्या डोळ्यापुढे दिसतं. माझे हो कसे संबंध आहेत? मधुर, अमधुर, सुमधुर, कसे संबंध? संबंध सांगितले पाहिजे ना. मधुर संबंध,
सुमधुर संबंध. ते तुलना स्वतःशी करतात. माझे जसे संबंध होते ऐका, तसे संबंध तुमचे. एक मिनिट ऐका. राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल, कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल ना लोकांच्या पुढं कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही ते मी सांगेल. आणि मी आता कलेक्टर साहेबांकडे चाललोय बरं का. की 5 वर्ष हे आणि 5 वर्ष 2014च्या नंतर जेवढ्या डीबीडीसी झालेल्या आहेत यातला 70% निधी एका मतदारसंघाला गेलेला आहे आणि 30% आम्ही सिंपल पेंडुलम, बीड, आष्टी, गेवराई, माजलगाव आणि केज 30 तुमच्या वाट्याला आणि 70 त्यांच्या वाट्याला. 30 म्हणजे दुसरीच 30 नका समजू. हा पुढे बोला. मिनिस्टरींनी असं म्हणलंय की सुरेश देशमुख तरी सुपारी घेऊन हे आरोप करतात. त्यालाच अनुसरून की तुमच्या पोटामध्ये पोटसूळ उरतं एवढ्या मताची लीड घेऊन तुम्ही विजयी झालात आणि तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. मात्र मुंडे घराण्यामध्ये दोघांना मंत्रिपद मिळालं म्हणून तुम्ही सगळं करताय. अमोल पटकरी फार लहान आहे बरं का. माझी त्याला एकदा विनंती, अमोल तू कोणाच्या बी नादीला या रगेलच्या नादी लागू नको, तुला लय महागात पडन. मी आता एकदा त्याचं ऐकून घेतो, वडिलकीच्या नात्याने त्याला समज देतो. तुझं कुणीकडे बी दुकान चालव, माझ्यावर दुकान चालवू नको, तुझं अवघड होईल. चाल कान टाकावं जरा. हे उजवा. हॅलो हॅलो.